सर्वांना कसे तुम्ही बरे आहे. तर आजचा आपला आहे गावचा ब्लॉग. हे बघा इसनची त्या काय कर असते हे अशीच आपलं. आणि आपण तुम्हाला रान दाखवून चाललोय. कुठं पेरू पण आणणार, सगळं दाखवणार. इथं बघा मयुरेश आलाय आणि आम्ही चाललो आता तुम्हाला रान दाखवायला. तुम्हाला गावचा ट्रोल पण माहिती आहे, व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. आज रान दाखवणार आहे तुम्हाला. आणि नुसती हसती, बाकी काय बोलत नाही. चला तर बघा आता आमची वाट लागणार आहे, कारण की पुढं बघा समोर बैल सोडलेला आहे. दिसतोय का? झूम करते, दिसतोय गे हे हात काढ. तिकडं कुठे गेला? आत गेला की काय? तिथं सोडलेला बैल दिसला का व्हाईट कलर मध्ये. आणि इथं आमचा हा कुत्रा कोण आहे, कुत्र पाठी येते. तर मुंगे आल्या पाठून. काय इथं भय वाटतंय आम्हाला. इथं कुत्रा पण आहे, गाय पण आहे. बघूया सामना होत जाएगा 50-50. मुंग्या पळू नको आहे घातले. बाई बैल मारण एका शिंगाचा आहे, घुसलं तर कळन. ए संचे, संची थांब की. माझी पट्टी काढ. मारतो ना गे. हे बघा, हे बघा कुत्र पण आहे ग बाय. आम्ही आलोय पुढं. हे लोक हाय पाटी. त्या आजीला नंबर देत, त्यांचा नाही त्यांच्या कोणतरी आहे त्यांचा. हे बघा ही आधी विहीर होती, ही आली दिसत नसेल, पूर्ण शेवाळ झालंय. त्याच्यात जर पाय जरी गेला ना पूर्ण दलदल आहे इथं. डायरेक्टली किती 40 फूट खाली. तर दलदल दिसणार पण नाही मेलं ना आईज माणूस. इथं म्हणतात हाय काय काय नाही. आणि हे मुंगे सोहम हाय कर सोया तो माणसाने दिसतोय. आणि हे बघा रान, म्हणजे इथं आमचं रानच बोलती. ह्याच्या पाठी नाही, घराच्या पाठी हे येतं 15 बिघा. तिथं खाली वडा आहे, तिथं पावतात. आणि थकले धावून कुत्र्याला घाबरते. आणि इथे हा कुठला डोंगर आहे काय? सवती तो तळीबीडचा. आणि हा अंतवडीचा. हा सॉरी तो तळीबीडचा अंतवडीचा. इथं आम्ही गेलेलो वर, मी इथून ढासळलेले खाली गाता 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 आली. त्यानंतर दाखवते बघा. आणि हा रेशीमचा कुत्रा. अजून 2 आते, अजून म्हणजे एवढे मोठे लांबडे आहे ना. अजून 2 आहे, एक चावणार आहे, त्याला बांधून ठेवले. अजून एक आहे, आज झोपले. आणि हा इथून दिसत असून छोटा, धरायला लागला ना सोडत नाही. पाठी लागले तर लगेच लय पळतात हे डोंगरा, पळवतात ह्यांना. आणि चल पुढंच आहे ना, आम्ही गेलेलो की. इथं पेरूचं झाड आहे. इथं पेरू काढतात कसे असले का पेरू. आणि या साईडने हा दिसतोय, इथून स्टार्ट होतो रस्ता वडाला जायचा. पण आता जाऊ नाही शकत तिथं. आणि इथं मे महिन्यातले आंबे एवढे मोठे येतात ना, फुटबॉलगत आंबे, कैरी. इथून चोरलं तर कुत्रा पाठी लागतो. इथून खाली गेलं सरळ वडा आहे. खरं तरी दाखवा आम्ही आई घाल पी 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 कानात. हे बघा पेरू आहे. मला कोण द्यायचा? पण नाही कळत आहे.
हे बघा या पेरू खायला कसा मधून कापलाय. आता बास्केटबॉल सारखं झालंय पूल. तुम्ही पण खावा, आम्हाला पण द्या. इथं लय ऊन आहे आणि पेरू दोन दोन अजून हातात घेतलाय. तिला बोलली एक घे, तिच्या घालायचे वाटतं पेरू है ना. मी तरी एकच घेतला. आणि हे लोक कुठं आता विहीर दाखवत आहे. आता विहिरीच्या इथं जाणार, लय ऊन आहे. अरे दोन दोन हाती पेरू कशी आहे. तर आमचं कॅन्सल झालं विहीर बघायचं. ही म्हणते तिथं काय आहे. इथं गेलेलो आम्ही ते एकीला घेऊन. आपण जाऊया वड्यासनी, तुझी सायकल. चला चलो. आता बघ पेरू खाल्ले, बसले शेंबड आणि शेंबड्या आणि ही शेंबडी. तिथे दोघे केळं खातात. तिथे सगळे बसलोय आणि हाच ब्लॉग त्यात एंड करतोय. सपोर्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.